नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला फ्राय कारल्याची भाजी कशी बनवायची ती सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी, खायला अतिउत्तम अशी लागणारी, मुलेही आवडीने खातील, अजिबात कडू न होणारी आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण कारले घेतले। कारले घेताना या पद्धतीचे गावठी कारले घ्या। त्यांना स्वच्छ धुवून घेतले। आपण आता त्याला चिरून घेऊया। या पद्धतीने एकदम बारीक असं चिरून घ्या। त्यातलं सर्व जाडसर बी आता आपल्याला काढून घ्यायचे। बी जर काढून घेतलं ना, कारला अजिबात कडू लागत नाही। या पद्धतीने सर्व बी काढून घेतल्यानंतर एका कढईमध्ये पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकूया, हळद पावडर टाकूया। जे बी सर्व कारले चिरून घेतले ते सर्व कारले टाकून देऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊन देऊया। हे बघा, 10 मिनटं झाले, आपलं कारलं व्यवस्थित शिजलंय गरम पाण्यामध्ये। या पद्धतीने व्यवस्थित शिजून झाल्यानंतर आता आपण त्याला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित शिजलंय। त्यातलं सर्व पाणी आता आपल्याला निचरून घ्यायचंय। या पद्धतीने पाणी निचरून झाल्यानंतर सर्व कारले आता आपण काढून घेतले। त्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकूया। तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया। तेल गरम झाल्यानंतर जे बी कारले आपण पाणी व्यवस्थित निचरून घेतले ते सर्व कढईमध्ये टाकूया। त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला एकदम मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने परतून घ्या। या पद्धतीने कारले जर शिजवले परतवले ना, तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही, एकदम परफेक्ट असं कारलं तयार होईल। परतल्यानंतर सर्व कारलं काढून घेऊया। त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकूया। तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया। तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया। जिरं फुलल्यानंतर हिंग पावडर टाकूया। भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतलाय, त्याला घालून व्यवस्थित परतून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत। मध्य आकाराचे 2 छोटे छोटे कांदे बारीक असे चिरून घेतले। या पद्धतीने चिरून घ्या व त्याला बी परतण्यासाठी टाका। कांदा परतल्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतलाय, त्याला घालून घेऊया। लूज परतणे तोपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। परतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया। चमचा इतका तुमच्या घरामध्ये जो बी गरम मसाला असेल तो गरम मसाला घालून घ्या। धना पावडर घालूया। धना पावडर आवर्जून कारल्यामध्ये घाला, ते कारलं खूपच खायला टेस्टी असं लागतं। त्याला व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये। मिरची मसाला परतल्यानंतर जे बी कारले परतून घेतले ते सर्व कारले टाकूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आपल्याला। या पद्धतीने भरपूर सारी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली, तिला घालूया। चवीनुसार मीठ टाकूया। बारीक असा गूळ चिरून घेतलाय, त्याला पण घालून घेऊया। चिरल्याऐवजी तुम्ही किसून जरी घातला तर पटकन मेल्ट होतो आणि व्यवस्थित परततो। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जितकं व्यवस्थित परतलं जातं तितकं खायला चविष्ट असं लागतं। जाडसर शेंगदाण्याचा कूट घालूया। कूट हा आवर्जून घाला। शेंगदाणे नेहमी भाजून घ्यायचे आणि जाडसर कूट करून नंतरच घालायचे। कच्चे शेंगदाणे जर कूट करून घातले ना, त्या भाजीला चव येत नाही। या पद्धतीने व्यवस्थित शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून परतून घ्या। आपली गरमागरम कारल्याची भाजी तयार झाली मुलांच्या टिफिनसाठी। नक्की या पद्धतीने बनवून बघा, झटपट होणारी आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवली, अजिबात कडू लागत नाही। नक्की या पद्धतीने करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कारल्याची भाजी तर नक्की करून बघा। हाताचे बोटं चाकत राशाल, कोणीच ओळखू शकणार नाही का ही कारल्याची भाजी इतकी चविष्ट अशी लागते। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।